मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. मंडळी, खऱ्या अर्थानं सांगोल्यामध्ये शेतीच्या बाबतीत बघितलं तर एक मोठी क्रांती घडते. कारण सांगोला तालुका म्हटले की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे की हा दुष्काळी तालुका आहे. या दुष्काळी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासून जर बघितलं तर या भागामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या नाहीत. त्याचं कारण असं की या भागातील शेतकऱ्यांना लढाईच माहिती आहे. कारण रडायचं कधीच तो शेतकरी स्वीकारत नाहीये, परिस्थिती कोणत्याही पद्धतीची असो. आणि अशाच पद्धतीची आधुनिक क्रांती खरं तर या सांगोल्यामध्ये घडते. आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी खरं तर एक पेरूचं क्षेत्र आहे आणि या ठिकाणी माझे सहकारी मित्र आहेत आणि त्यांनीच खरं तर ही बाग अक्षरशः या कोरड्या जमिनीवरती, म्हणजे जी मुरमाटाची जमीन आहे त्यावरती ही बाग फुलवलेली आहे. आणि ही बाग खरं तर या ठिकाणी आणत असताना कशा पद्धतीने आणली, काय आणली, याची जी काय सर्व गोष्टी असणार आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. आणि माझ्यासोबत ती शेतकरी देखील आहेत, त्यांना आपण बघू शकतो की कशा पद्धतीची ही बाग आहे आणि या सगळ्याच्या काय सविस्तर ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण या ठिकाणी सगळ्या जाणून घेणार आहे. आणि माझे जे सहकारी मित्र आहेत तर यांची जी ओळख आहे ती त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. नाव सांगा पहिलं तुमचं. मी बाळासाहेब श्रीमंत वाघ, राहणार हंगिरगे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. बरं, आता ही पेरूची जी लागण केलेली आहे किंवा ही झाडं जी आहेत ही थेट आपली माळावरती आहेत आणि या ठिकाणी ही बाग लावायचं डोक्यात पहिलं कसं आलं, पहिलं सांगा की ह्या माळावरती हीच का पेरूची झाडं घेतली पाहिजे? तर इथून अगोदर किंवा पहिले म्हणजे आई वडील म्हणा सगळे जे होते ते बाजरी, ज्वारी, भुसार पिकं पिकं होते. तर आपण नवीन पिढी आहे, काहीतरी नवीन करूया त्यासाठी म्हणलं काहीतरी नवीन करायचं. गेल्या वर्षी माझं ऊस होता इथंच. बरं, हा. मी एकरी 70 ते 80 टनाचं ॲव्हरेज काढलंय. एकरात 70 ते 80 हो, टन. ओके. हो. हा. पण त्यात पण असं खर्च आहे, पाणी म्हणा, पाणी किती लागतं कमतरता. उसाला? उसाला पाण्याचे काय परिस्थिती? ऊसाला पाणी जास्त लागतं, बरं, मग पेरूला कमी लागतं. पेरूला पाणी कमी लागतं. एवढंच की ठिबकनी असते. ऊसाचं कसं आहे, ठिबकनी आहे, कॅमेरा पुढे घ्या कॅमेरा. ठिबकनी आहे ऊसाचं. पण काय होतं, ऊसाला जास्त करून किती ठिबक करणार आपण, असं होतंय. आता ऊस करायचं म्हणलं तर 10 एकर 15 एकर करावं लागतं. तर बागेचं कसं आहे, आपण केली तर 3 एकर 4 एकर तेवढ्यात आपण लिमिट करतो. आणि ठिबकमुळे पाणी आता आहे, पुरतंय. बरं. मग आता इथं झाडं जी लावत असताना ह्या माळा रानावरती साधारणपणे जमीन ह्याला कुठल्या पद्धतीची पाहिजे, काय असं काय तुम्ही नियोजन केलं होतं काही? हो, जमीन तर बागेसाठी म्हणजे पाणी निचरा होणारीच पाहिजे. बरं. पाणी थांबलं नाही पाहिजे जमिनीवरती. निचरा झाला तर काय प्रॉब्लेम येतो का त्याचा? नाही, निचरा पाणी थांबलं तर झाडाला निमेटोड होणे, हा. पिवळी पडणे, ट्रेस मध्ये जाणे, प्रॉब्लेम वाढत जाते. ती. हो. बरं, आता ह्याची लागण कधी केली होती साधारणपणे? आपले आता झाले 15वा महिना आहे लागण करून. आता चालूला म्हणजे हो. 2026 चालू आहे. म्हणजे 15 महिन्यापूर्वी तुम्ही लागण केली. बरं, आता ही व्हरायटी कोणती आहे? आपलं तैवान पिंक आहे. तैवान पिंक. हा. बरं. आता ह्याच्यामध्ये ही तैवान पिंक जी झाडं लावली होती तुम्ही, साधारणपणे आता ह्या झाडांची संख्या किती आहे? आपली झाडं 4200 आहेत. 4200. हा. मग ह्याचं रोटेशन वगैरे कसं राहतं? रोटेशन म्हणजे लागण केलेल्यापासून अक्षरशः जी पुढचं काय शेड्यूल राहतं, म्हणजे त्याची लागण केल्यानंतर बाबा त्याचं पाणी किती दिलं पाहिजे किंवा खत कोणत्या पद्धतीने दिले पाहिजे, असं काय शेड्यूल त्याचं काय ठरलेलं वगैरे काय क्रायटेरिया काय आहे त्याचं? आहे आता म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी महाराष्ट्रातील माहिती होईल याच्या माध्यमातून. खताचं तर काय आपण त्यांचं शेड्यूल त्यांच्याकडनंच येत आपल्या साबळेकडून. पण बाकी पाण्याचं वगैरे नियोजन आहे ते वापशानुसार आपण पाणी देतो. फळ उन्हाळ्यामध्ये आपण पूर्ण पाट पाणी दिलं मधून. हो, पाट पाणी चालूच होतं. आता ह्या पाऊस चालू झाला तेव्हापासून आपण पाट पाणी बंद केलंय. ठिबकला पण चालू होतं, पाट पाणी पण चालू होतं. ठिबकला पाणी किती सोडताय साधारण? रोज 1-2-3 तास सोडतो ठिबकला. हो. आता सध्या पण सोडताय का? आता नाही, आता पाऊस एक 8 दिवस झालं पाऊस चालूच आहे थोडा त्यामुळे बंद केलंय आता आता. उन्हाळ्यात कसं शेड्यूल केलं? कारण उन्हाळ्यात यावर्षी पाऊस पण नाही बरे. उन्हाळ्यात तर हेच आपलं ठिबकला सोडायचं असतं 1-2 तास आणि पाट पाणी 8 दिवसातून एक दिया पाट पाणी सोडत होतो. म्हणजे ड्रिपला साधारणपणे 1-2 तास तर सोडावं लागतं रोजचं. रोज सोडावं हो, लागतं. रोज. ड्रिप UCMM ची का? हो, 20 mm ची ड्रीप आहे. डबल लॅटरिंग आहे. एका ह्याला लाईनला. हो, डबल लॅटरिंग आहे. बरं, मग ही आता 15 महिन्यामध्ये झाडं जर बघितली आपण, म्हणजे डोक्याच्या साधारणपणे येथे गेलीत. हो. मग आता ही माल वगैरे जे आलेला आहे, म्हणजे हे आता अगदी हार्वेस्टिंगच्या अंतिम टप्प्यावरती माल आहे, बरोबर आहे? हा. तर मग आता हार्वेस्टिंग पर्यंत जर बघितलं साधारणपणे खर्चाची बाजू, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ही सुद्धा कसं आहे? कारण बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या मध्ये भीती काय असते की खर्च जादा असतो किंवा कमी असतो, ह्याच्यामुळे बऱ्यापैकी शेतकरी फळबागाकडे वळत नाही. खर्च तर आहे, असं नाही की खर्च नाही. काय शेतकरी काय करतात, बागा लावतात, दुर्लक्ष करतात.
ते उत्पन्नही तसं निघत नाही. आपलं कसं प्रॉपर लक्ष आहे पहिल्यापासून. त्यामुळं खर्च आहे. एकरी आपण कमीत कमी 5 लाख पर्यंत खर्च केलाय केलाय, हो खरं 5 हो. लाख. बरं. कारण की तार आली, बांबू आला, पुन्हा बांधणी आली, सुतळी आली, औषधं वगैरे सगळं वेळच्या वेळेस फवारणी केलंय किती आपण. दिवसात नसते याला? फवारणी तरी महिन्यातून 1-2 फवारणी होते. महिन्यात ना? हो 2 फवारणी होते महिन्यातून. बरं, मग आता हे ताराचं जी बांबूजी म्हणताय आता तुम्ही, हो. हे जे तार आहे तर ही तार आणि बांबूजी आपण इथे केलाय, कॅमेरामन दाखवायचं हे सगळं. आता ही तार किंवा बांबूजी आहे, ह्यात आपल्याला किती पिकापर्यंत वापरू शकतो आपण हे? हे 2 वर्ष तर म्हणजे आता इथून पुढे कसं आहे, आता हा आपला पहिलाच भर आहे, म्हणजे आपण पहिल्यांदा पकडली आहे. आता पुढच्या वर्षी आपली झाडं स्ट्रॉंग होणार. बरं, पुढच्या वेळेस गरज पडू शकेल किंवा पडणार पण नाही. म्हणजे ही बांबू पुढच्या वेळेला लागणार नाही? लागू पण शकतील, नाही पण लागू शकतील, कारण की झाडं आपली मोठी होणार. ही पहिल्याच वर्षाची झाड आहे. बरं, मग पुढच्या वर्षी झाडं जर मोठी झाली तरी काय माल तुलू शकते? हो तुलू शकतील. आता आपला माल जास्त आहे. आता एका झाडाला आपल्या कमीत कमी 20 ते 25 किलो माल आहे आता सध्या चालू. हो. बरं, पण हे अंतर किती आहे दोन्हीच्या मधलं? 7x4 आहे आपण लागण केलेली. मग किती पेसिफिक किती असायला पाहिजे, असं काय आहे का नाही, त्याचं? आता 7x4 वरती आता आमच्या म्हणजे माहितीनुसार तर 7x4 ला ड्रॉपिंग थोडं कमी होतं. आता ह्या वर्षी एवढा भयानक उन्हाळा होता, ड्रॉपिंग म्हणजे फळ गळती जास्त होती. अंतर जर जास्त असेल तर फळ गळती जास्त होते. आपलं आता एवढा कडक उन्हाळा अंतर म्हणजे जास्त जर राहिलं हो तर फळ गळते जास्त 100% म्हणजे कमी अंतर पाहिजे. हो. म्हणजे आता तुमचं आणि- 4-7 आहे ना? हो, म्हणजे 4-7 आहे. आणि आता फळावरती पण जास्त अंतर असेल तर फळावरती ऊन आणि चट्टा पडतोय. जर जास्त जास्त अंतर गॅप राहिला आपले आता झाडं जवळ आहेत, त्यामुळे ऊन जास्त पडत नाही. ह्याचं त्याच्यावर सावली राहते, त्यामुळे जास्त चट्टा पण पडत नाही उन्हात. बर. आता आपण ऐन उन्हाळ्यात बाग धरली होती. ड्रॉपिंग आता सगळ्याच झालं. काय जणांचे एवढं ड्रॉपिंग झालंय की म्हणजे ती होऊन सांगतात आपल्याला. आपलं होतं 150-170 सेटिंग होती. आपली पण ड्रॉपिंग झाली आहे, पण एवढी नाही. आपली आता सध्या 70 फळापासून ते 120 फळापर्यंत आता सध्या आहे प्रत्येक झाड. 120 हो 70, 80, 90 असं बर सरासरी. बर, मग आता ह्याच्यामध्ये ही जी झाडांमध्ये जे फळ वगैरे जे लावलेलं आहे, साधारणपणे हार्वेस्टिंगच्या अंतिम टप्प्यावरती हो. भाग आलेले, बरोबर आहे? 4-8 दिवसात आपला हार्वेस्टिंग चालू बऱ्याच होतं आता. शेतकऱ्यांची म्हणजे 15 महिन्यामध्ये भाग घालवायला येते का, असं काय आहे का? म्हणजे बऱ्यापैकी हो, आजूबाजूला- चांगली आता काय शेतकरी 8 महिन्यातच धरतात. मग ते कसं एका झाडाला कुठं 10 फळं, ह्या लिमिटला 4 किलो 5 किलो म्हणजे बाग धरायला पाहिजे. मग किती आता ही माल धरलाय कधी? बाग धरायची म्हणलं तर 11-12 महिन्याने, एका वर्षानेच बाग धरायची. नाही, छाटणी असते घ्यायला? हो छाटणी असते. छाटणी केल्यानंतर किती दिवसामध्ये कसं छाटणी आपण फेब्रुवारीमध्ये 22 फेब्रुवारीला आपण छाटणी केली तुमची? हो. बर. तिथून पुढं म्हणजे फांदी फुटणे, परत लिक्विड वगैरे, त्याच्यानंतर सेटिंग येणे. बर, मग आता हे 7-4 ह्याच्यामध्ये अजून अंतर कमी केलं तरी चालू शकते का? नाही, आता जास्त जरी कमी केलं तर काय होतं, मग लयच कंडिशन म्हणजे असं जागा एकदम ही होती. पण आता इथं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ही जी झाड आहे ती अगदी पूर्ण अशी एकत्र झाली ती, आणि पूर्ण ती अगदी आता ह्याच्यानंतर आता हा आपला हार्वेस्टिंगचा माल गेला तर आपली कमीत कमी छाटणी इथून येते, ह्या लेवलनं छाटणी. नाही, आता तसं नाही मला म्हणायचं. म्हणजे आता ही जी झाड आहे ती झाडं दोन्ही एकत्र झाल्यात. मग आता इकडून जर आपल्याला पलीकडे जायचं म्हटलं तर जाता येत नाही. मग हे अंतर 4 फुटाचं अंतर आहे, बरोबर? मग चालतंय का 4 फुटाचं, का अजून कमी घेतलं तर चालतं, किंवा जास्त अंतर ठेवायला पाहिजे? 4 फूट 5 फूट 8-5 7-4 योग्य आहे. 7-4 हो, कारण की जास्त घेतलं तर आपल्याकडे कसं आपला भाग एकतरी म्हणजे दुष्काळग्रस्त भाग आहे. उन्हाळा जास्त असतोय, टेम्परेचर 45 प्लस जात आहे आपल्यात, त्यामुळं अंतर कमी असलेला चांगला आहे. अंतर कमी असलेलं. हो. बर, पण आता झाडं पण इतकी मोठी झाल्यात, म्हणजे एवढं काय देखभाल केली की आता बघितलं तर 15 महिन्यामध्ये जर बघितलं, माझी 5.5 फूट उंची आहे, ती जर झाड बघितलं तर साधारणपणे माझ्या हाताच्या वर जाते, एवढी हाईट आहे झाड. आपण आता ह्याला म्हणजे आपल्या मुलापेक्षा आम्ही ह्याला जास्त सांभाळलंय. बर. हो, आम्ही 15 महिने म्हणजे आम्ही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून ह्याला 15 महिने म्हणजे एवढं कष्ट असते का? हो, कष्ट म्हणजे आम्ही प्रामाणिक लक्ष दिलंय ह्याच्यावर. बर. कष्ट म्हणजे ह्याच्यात कुठल्याही एकाही काडीमात्राचं म्हणजे ही ठेवलं नाही की बाबा आता आजचं काम आजच करायचं, उद्याचं काय विषयाचा विषयच नाही काय. मग असं काय शेड्यूल आहे का त्याचं? पण एवढंच की पेरूला कसं आजचं उद्या होलं तर चालतं, पण आम्ही असं अजिबात होऊ दिलं नाही. जे पाहिजे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा खत म्हणा किंवा किलो 2 किलो एक्स्ट्रा. हो, पण खात पण जसं सांगितलं होतं एकरी 4 ट्रॉली सांगितलं होतं, आम्ही एखाद्या ट्रॉली एक्स्ट्रा टाकतो.
बरोबर. त्यामुळं शेणखत आता भरून किती दिवस झाले याला काय शेणखत आपण ज्या वेळेस छाटणी घेतली त्याच्यानंतर शेणखत भरलंय. वरखत वरखत सगळंच, वरखत शेणखत एकदा निमोटेडचा काय प्रॉब्लेम जास्त बऱ्यापैकी शेतकरी आपण आतापर्यंत 15 महिन्यात अजून निमेटोडला काहीही सोडलेलं नाही, काय सोडले काहीच नाही सोडलं. लोक वॅलम प्रायन हे ते अजून सोडतेत, पण आपण आता 15 महिन्यापर्यंत अजून निमेटोडला काही सोडलं जैविक वगैरे काय खत वापरता का याला स्लरी वगैरे असलं? स्लरी तर आपण एकदा दोनदा सोडली आता स्लरी फळावर असताना. बरं हा त्याच्यानंतर स्लरी नाही काय नाही, आहे आपलं रेग्युलर शेड्यूल आहे तेच शेड्यूल. मग आता साधारणपणे तुमची झाडं 4200 झाड आहेत हो. साधारणपणे, म्हणजे जर बघितलं तरी क्षेत्र साधारणपणे किती एकर होतं ह्याच्यामध्ये? हे 2.5-3 एकर आहे क्षेत्र. म्हणजे एवढ्या झाडासाठी? हो, एवढ्या झाडासाठी. बरं, म्हणजे पाणी पाणी थोडस ऊसापेक्षा जास्त लागतं का याला? नाही, ऊसापेक्षा पाणी कमी लागतं. म्हणजे ऊसापेक्षा ही शेती होय, परवडते? परवडते. आताच 3 एकराला पाणी ऊसाला म्हणलं तर भरपूर पाणी लागतंय. एकरी 5 लाख रुपये खर्च येतोय? हो, कारण की म्हणजे पहिल्या वर्षी जास्त खर्च येतोय, कारण की तार आली, बांबू आली, खुट्या आल्या, साईडच्या खुट्याच आपल्या जवळजवळ 50,000ची खुटी झाली आहे साईडची. हो, बांबू आला, बांबू 1 लाखचा झालाय, तार झाली 40-50 हजाराची, सुतळी झाली 40 हजाराची सुतळी झाली. म्हणजे पहिल्या जरी वर्षी- एक बाजू जरी दिसत असली तरी खर्चिक बाजू सुद्धा आहे, हा. जर पण व्यवस्थित केलं तर. व्यवस्थित केलं तर. आता काय काय ओबड दोबड करते, सुतळी नाही, काठी नाही, काय लावायचं नाही, आपलं येईल ते येईल लावायचं, काय येईल ते येईल. मग आता त्या हिशोबात- हे जे तुम्ही लावलंय हो. आता, म्हणजे ह्याचं काय प्रकार आहे? म्हणजे हे फोम किंवा ह्याच्यात मध्ये फळ राहिलं तर व्यवस्थित राहतं, म्हणजे कुठली आळी लागत नाही, किडा डंक मारत नाही माशी, फळ एकदम क्लीन. तुम्हाला बघायचं असलं तर तुम्ही सोडून बघा फळ एखादं. नाही, दाखवा की ते कुठला आहे, म्हणजे मला- शेतकऱ्यांना जेणेकरून महाराष्ट्रात त्याला कळेल की हो. काय परिस्थिती आहे किंवा कशा आपलं पद्धतीचं आता फोमिंग होऊन झाले 15 दिवस झालेत, एक 8-10 दिवसात माल चालू होईल आपला. बरं, आता ह्याची व्यापाराची सिस्टीम वगैरे कशी राहते काय काय काय? व्यापारी आहे आता येतील, फोन बरं. करतील. हा, बघा क्वालिटी बघा फळाची. बरं. ते फोमच्या बाहेर ते- फळ पिंक तैवान आहे ना? हो, फोमच्या बाहेर असलं तर हे म्हणजे असं एवढं फळ फ्रेश आणि क्लीन फ्रेश हो क्लीन राहत. ही काय प्रकार आहे? हे जे आहे ना, हे अगोदरच होतं. आता काय ते म्हणजे नॉर्मल. आता हे जे म्हणजे ह्याच्यात ह्याचा काय संबंध येत नाही नाही नाही, ते आता अजून ह्याला 10 दिवस आहेत. ते कॅमेरा पूर्ण पुढे आणा. हे पूर्ण दाखवा फळ फळ. ही हे होणार. फळ जे आहे ते अगदी क्लीन आहे, अगदी एक 10 दिवस अजून लागतील हार्वेस्टिंगला, अशी परिस्थिती आहे. मग आता ह्याच्यामध्ये माल काढताना सगळाच एकदाच येणार का माल काढायला? हो, नाही आता चालूच होणार. बांधा, बांधा, त्याला बांधा. आपला तरी रोज नाही म्हणलं तर 4 ते 5 टन माल निघेल दररोज निघणार? हो, रोज. म्हणजे वन टाइम मध्ये घालवता येत नाही? नाही नाही, वन टाइम निघणार, पण कसं रोज 5 टनाच्या. काय काय फळं छोटी राहतात, काय काय मोठी होतात, असं होतं. आता साधारणपणे एक फळ काय वजन देते? ह्याचे किती किलो पर्यंत जाते? आता आपलं मार्केटला फळ 150 ग्रॅम पासून 450 ग्रॅम पर्यंत चालतंय. त्याच्यावर जर गेलं तर जास्त मग आपलं रिवर्स येणार. म्हणजे मार्केटमध्ये त्याचा रेट कमी राहतो? रेटला रिवर्स येणार. बर 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 बर. आता काय काय होगा, आता त्याच्यापेक्षा ही मोठं फळ आहे. आता आपण ती सोडलं होतं. आता बऱ्यापैकी इथं बघितलं तर झाडाची खालची पण साईज चांगली झालेली दिसते. हो. हा, फळ एकदम फ्रेश आहे, क्लीन आहे. कॅमेरा दाखवा ते. हा, एक नंबर माल आहे. आता ह्याला व्यापारी साधारणपणे काय रेट काय चालू आहे सध्या मार्केटमध्ये? सध्या तरी आपण अजून काही केलं नाही, पण 40 रुपयाच्या आसपास चालू आहे रेट आता. बर बर. म्हणजे वाढण्याची शक्यता वगैरे काय हो, असते का? कसं रेट आहे वाढेल, market कारण काय? की आता ह्याचं 2 मिनिटं थांबा, आपण झाडाची बुडं सुद्धा दाखवू शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या. तर ही जी साईज आहे ही आता साधारणपणे किती दिवसाची साईज आहे ही? ही 15 महिने झाले बरोबर आहे. आपल्या झाडाला. हो, आता ह्याला फांद्या वगैरे जी सोडले त्या ह्याची काय हो. प्रोसेस राहते का? नाही, आता काय काय झाडं म्हणजे सिंगल खोड पण आहे. आपण छाटणी करताना ह्या स्टेजनी छाटणी केली, तुम्हाला दाखवतो का. ही पहिली छाटणी इथून घेतली आपण. इथून जवळून तुम्हाला दाखव. तिथनं ह्या स्टेजनी छाटणी घेतलेली आहे आपण पहिली. पण ह्याला खाली आता बघितलं तर खोड वगैरे अगदी चांगल्या पद्धती झाली. ते साधारणपणे रोड जर बघितलं 1 2 3 4 5 रोड आहेत खाली. हो, म्हणजे हे चांगले आहेत, म्हणजे फांद्या चांगल्या आहेत. हो हो हो. झाडं आपण म्हणजे दुसरी झाडं जे आणतात, म्हणजे आता काय काय जणांनी 9 रुपयाने आणले, 10 रुपयाने आणले, आपण 24 रुपयाने रोप आणलंय.
एक हो, एक रोप 24 रुपये. म्हणजे झाडाच्या व्हरायटी मध्ये काय आहे का, फरक आहे का? नाही, आता क्वालिटी तर आहे. आता लोक म्हणतात काय नाही, 9चं पण तसंच आहे, 10चं पण तसंच आहे, 24चं पण आता तुम्ही 24 लावलंय त्यामुळे हो. तुम्ही दुसरी फरक- साधी वगैरे लावून बघितली ते काय? नाही लावलंय, पण आता आपण इकडे आहे, पण कसं होतंय त्यांच्या आणि ह्यांच्या नाही मला setting तसं नाही म्हणायचं, म्हणजे 9 रुपयाची झाड काय लावली ती काय ह्याच्या? आहेत काय काय, पण सेटिंग कमी होते त्याला. होतंय का? हो, सेटिंग 100% कमी आहे त्याला. 9 रुपये वाले होय हो. जी जास्त पैशानं आपण विकत घेतोय, सेटिंग आता तुमच्या समोरच आहे, तुम्ही मोजू शकता. आता साधारणपणे 120 ते 100 फळ आहे तुमच्या हिशोबाने. हो. म्हणजे आता एका झाडाला साधारणपणे माल किती निघणार आहे याला? सरासरी 20 किलोने तरी पकडलाय. 20 किलोने जरी पकडलं तर आपल्याकडे झाड 4200 4200 झाड किती आहेत. किलो साधारणपणे माल निघू शकतो? अं, एका झाडाला 20 किलो अं, आपण कॅल्क्युलेटर्स दाखवू, जेणेकरून ही शेती परवडते का हे शेतकऱ्यांना खरं कळलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्यांना माहिती व्यवस्थित प्रॉपर न गेल्यामुळे त्याचं गणित सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर न जमल्यामुळं म्हणजे 1000 झाडाला साधारणपणे 20,000 किलो माल निघतोय, म्हणजे 20 टन माल निघतोय. हो, 20 टन माल बरोबर आहे. म्हणजे 1000 झाडाला तर तुमची झाडं आहेत आता सध्या 4000च पकडा. 4000 झाड गुणवले 20 म्हणजे तुमचा 80 टन माल तब्बल इथे निघणार. 80 टन माल निघले यावर्षी. हो, आम्ही पकडले 60 टनाच्या आसपास. बरं, आता हे साधारणपणे परिस्थिती तर कॅमेऱ्यात आपल्याला अगदी वर्ण दिसते की कशा पद्धतीची फळ आहे ते, किंवा कशा पद्धतीचं एकदम चकोट मध्ये माल आहे. त्याला व्यापाऱ्यांची सुद्धा सध्यापासून मागणी, असं तुमचं मत आहे की व्यापारी यायला लागल्यात, चालल्यात आणि आम्हाला माल अशी मोठी मागणी सध्यापासून सुरू आहे. ही माल नेमका जातोय कुठं? ही आता बाहेर आपल्यापेक्षा बाहेरच्या राज्यात जास्त जातोय माल. बाहेर राज्यात. हो हो. मग आता व्यापाऱ्यांची केरळ साईडला, केरळ फोन तुम्हाला येतील की व्यापाऱ्यांची बऱ्यापैकी आम्हाला पेरू तुमचं द्या, किंवा हो, आता सध्या हो. तुटवडा आहे मोठा, असं काय हो. असं चाललंय. मग बाजारभाव अजून वाढू शकतात का? असं काय आहे का? 100% रेट वाढला, कारण आता आंबा अजून होता मार्केटला, त्यामुळे थोडस रिवर्स आलंय. आता आंबा पूर्ण बंद झाला का 100% मार्केट वाढेल. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये 15 महिन्याची कसरत तुमची आहे टोटली. बरोबर आहे. 15 महिन्यापासून ह्याच्यावरती काम केले सगळं. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर 80 टन माल तुम्ही सांगताय, म्हणजे सरासरी 60 तरी टन निघू शकतो. रेट साधारणपणे आता 40 रुपये सध्या मार्केटचा चालू आहे. 35-40 अजून वाढू शकेल, म्हणजे रिवर्स नाही येणार. बर, म्हणजे 40 रुपयानं जरी सरासरी आपण पकडला तर 32 लाख रुपये येत होते. हो, आता तुम्ही काय अपेक्षा किती धरली साधारणपणे? पण अपेक्षा तर काय, म्हणजे कष्ट केलंय, पहिल्यांदा खर्च झालाय, आता जे नशिबाने काय होईल ते होईल. बर बर बर. जे काय अपेक्षा मस्त 50 आता लाख. खर्च वगैरे किती झाला ह्याचा साधारणपणे? खर्च आपलं तरी पण जे क्लिअर आहे ते सांगा, जेणेकरून काय होईल 17 लाखापर्यंत कुठल्याही झालंय शेतकऱ्याची सगळं. फसवणूक होता कामा नाही. कारण काय झालंय, रोपापासून ठिबकचे खताचं पूर्ण छाटणी, म्हणजे टोटल खर्च आतापर्यंत झालेलं सगळं 17 17 लाख रुपये गेले. गेलेत आतापर्यंत. कारण काय होतं बऱ्यापैकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या फोमिंगचाच जास्त खर्च फोमिंगचा आहे. बर, शेतकऱ्यांना वाटतं की झाडाचा ह्याचा त्याचा, आता फोमिंगला आणि फोम बसवायलाच माझे 11 लाख रुपये गेले. फोम आणि ह्याला फोम बसवायला. मग जास्त खर्च नेमका कशात येतो? फोमलाच आहे. आणि फोम बसवल्यानंतर आपण 20 दिवसात माल चालू होतोय आपला. बरं, फोमला साधारणपणे आता फोम किती बसले तुमचे टोटली? आपले 4.25 लाख फोम बसले. 4.25 लाख बसले. हो मग आता ह्या एका म्हणजे फोम म्हणजे ही एक कॅरी बॅग आणि हो, आतमध्ये फोम आहे, ह्याच्यावरती कॅरी बॅग आहे. ही दोन्हीचा मिळून खर्च किती येतोय? सगळं लेबर सकट 2 रुपये खर्च येतो एका पेरूला. म्हणजे ही कागद वगैरे सगळं सगळं आणि लेबर बसवणी वगैरे सगळं 2 लाख रुपये. 2 रुपये एका पेरू. 2 रुपये. हा. बर 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 बर. म्हणजे बघितलं तर एकंदरीत या वेळेला जर रेट चांगल्या पद्धतीने तर सापडला, किमान 32 लाख प्लस तुमची होऊ शकतात किमान. आणि आहे या रेटमध्ये जरी सापडलं तरी पण 30-1 लाख रुपयेपर्यंत तुमची बाग सफिशियंट आहे. पण 17 लाख रुपये ह्याच्या मग घालवलेत आणि 15 महिने तुम्ही झोपलेलं नाही. पण बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये वस्तुस्थिती काय आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना काय केलं जातं की काहीतरी भूलथापेचे व्हिडिओ बनवायचे किंवा शेतकऱ्यांना टाकायचे, गांडवायचे, असे खरं तर प्रकार महाराष्ट्रामध्ये करतात. आणि आता पुढच्या वर्षी पैसे राहतील, कारण की पुढच्या वर्षी झाडाचा खर्च नाही, ठिबकचा खर्च नाही, तार काठीचा खर्च नाही, खोट्याचा खर्च नाही. पण ह्या मालाची मागणी कंटिन्यू होती का मार्केटमध्ये? कारण सध्या महाराष्ट्रामध्ये पेरूचं वातावरण एक वेगळं बनलेलं आहे. मागणी असं नाही की मागणी नाही. मग कमीत कमी किती रुपयानं पेरू गेला तरी परवडेल असं? आता गेल्याच महिन्यातला आहे हो, आता लांब कशाला. गेल्याच महिन्यात 75 रुपयाला मार्केट गेलं होतं. 75 रुपये किलोने गेला. 75 रुपये कमी. आता हे आंबा जरा जास्त आला असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे, त्याच्यामुळे रिवर्स आलाय. बर बर. हा, नाहीतर मार्केट चांगलं असतं. बर बर.
मग आता ह्याच्यामधनं अजून आपल्याला म्हणजे खरं तर ह्या भागामध्ये असेल किंवा सांगोला तालुक्यातील स्पेसिफिक शेतकऱ्यांना जर बाग बघायला म्हणलं तर इथे यायला काय अडचण आहे काय? काय किंवा नाही असं काय काय असेल तर म्हणजे नाही तर कसं असतं की आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो आणि आणि आता म्हणजे व्यापारी तर काय फोन येतातच, बरं. पण शेतकरी रोज नाही म्हणलं तर कमीत कमी 5 ते 7 आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना पण तुम्ही काय संदेश वगैरे किंवा व्यापाऱ्यांना तुम्ही मागणी करणार आहे जेणेकरून व्यापारी सुद्धा येतील व्यापाऱ्यांना बघतील. व्यापाऱ्यांना काय बिंदास्त येऊन बघा, माल क्वालिटीचा आहे. माल म्हणजे तुम्हाला माल तुम्ही बघितल्यावरच तुम्हाला समजेल. नाही क्लिअर Quality चा माल quality आहे. एकदम माल आहे आणि मालाच्या झाडं पण बाबतीत तडजोड अजिबात नाहीये. साधारणपणे आता ह्याला किती दिवस लागणार आपल्याला? आपल्या माल 10 दिवसात हार्वेस्टिंग चालू होईल आता. 10 दिवसात चालू होते. हो हो. बर. मग आता ह्याच्यामध्ये अजून आपल्याला वैशिष्ट्य काय सांगता येतील की पेरूचे आता आपण लागणीचा विषय ह्याच्यामध्ये हाताळला किंवा त्याच्यानंतर 15 महिन्याची प्रोसेस जी होती ह्याच्यामध्ये लागण केल्यानंतर वगैरे त्याची जी प्रोसेस राहते त्याच्यामध्ये काय कटछाट वगैरे असतं का? म्हणजे त्याची काय कशा पद्धतीने वगैरे असं काय आहे का अजून जेणेकरून शेतकऱ्यांना पूर्ण माहिती गेली पाहिजे? काटछाट म्हणजे काय आता ज्यांना लावायचं असेल त्यांनी बिंदास्त म्हणजे ऊसापेक्षा बाकीच्या पिकापेक्षा तर म्हणजे योग्य आहे पेरू. पेरू ह्याच्या हो. व्यतिरिक्त तर दुसरं काय आपल्याला सजेशन करता येईल का? म्हणजे जेणेकरून काय होतं की आता लागण आपण रोप केलं मग तिथनं पाणी चालू झालं, खतं चालू झाली, ठीक आहे. मग त्याच्यात अजून काय वेगळ्या पद्धतीने प्रयोग वगैरे काय करावा लागतोय किंवा अशा पद्धतीने? कारण तुम्ही खर्च सांगितला, सगळ्या गोष्टी सांगितल्या. कारण काय होतं की ती जर माहिती अपूर्ण राहिली तर त्या शेतकऱ्याला जर इतके पैसे लावले तर तो पुन्हा कोलॅप्स होऊ शकतो. बाकीचं काय खतं औषधं वेळेवर देणे, पाणी वेळेवर देणे, लक्ष ठेवणे. कारण की आता पूर्ण आम्हाला लक्ष आम्ही रात्री 12 1 वाजता असं येऊन बघत होतो की कुठं बाबा आळी लागली आहे का, कुठं पाणी आळी खाल्लं- पण हो असते का? हो हो हो. कुठं पान खाल्लंय का, फळावर कुठं चट्टा येतोय का, लक्ष ठेवायला लागतंय. प्रॉपर लक्ष ठेवलं तर काय अडचण नाही. पण ह्या पेरू शेतीतनं शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं एकंदरीत. हो हो 100%. बाकीच्या पिकापेक्षा बेस्ट आहे पेरू. आता 7x8 ची लागण आहे, औषधाचं सगळं शेड्यूल जे आहे किंवा अजून ज्या काही गोष्टी आहेत महिन्यातून तुम्ही सांगितलं की अजून ह्याच्या व्यतिरिक्त काय वैशिष्ट्य सांगता येईल का पेरूज आपल्याला? की आता तुम्ही 15 महिने प्रॅक्टिकली ह्याच्यात काम करताय म्हणून तुम्हाला माहिती. नाही, आता आपण तर आता वर्षभर हे केलं त्यामुळे एवढं काय हे नाहीये. औषध, खत, पाणी जे मी काय झाले. बरं आता ह्याच्यामधनं तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला तर काय अडचण आहे? नाही काय नाही. शेतकऱ्यांना आम्ही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, हा. त्यामुळे मला शेतकऱ्यांना सांगायला काहीच म्हणजे कधी पण त्यांनी निमेराचा फोन करून द्या. मग तशी अडचण काय नसेल नाही शेतकऱ्यांना तुम्ही नंबर तुम्ही देऊ शकताय का? आम्ही म्हणजे शेतकऱ्याचीच मुलगा आहे, तुम्ही पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे. आमचे सगळे मित्र आहेत म्हणून तर आम्ही तुमच्या आणि आपण ज्या माणसाकडून माहिती घेतोय ते पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे, रविराज दादा साबळे पाटील. कारण की ते आपल्या म्हणजे एकदम भारी माणूस आहेत. पण आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत जर ह्या भागातल्या कोणाला येत असेल किंवा भेटायचं असेल तरी पण तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून करते तर तुमचा मोबाईल नंबर सांगा तिथे. 96 89 81 59 98. अजून एकदा सांगा. 96 89 81 59 98 हा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर कधी आता पण शेतकऱ्यांना गरज लागली हो शेतकऱ्यांना शेवटचा काय संदेश द्यायचा ह्याच्या माध्यमातून? काही शेतकऱ्यांना एवढंच माझं म्हणणं आहे की किंवा शेतकऱ्यांच्या मुलाला एवढंच म्हणणं आहे. मी आता सध्या 1 लाख रुपयाची नोकरी पुण्यात आता माझी स्टॉपला आहे सध्या. काय 1 लाख रुपये पेमेंट म्हणजे मी आरामशीर होतो. मला एक शेतीचा पहिल्यापासून छंद आहे. 1 लाख रुपये नोकरी सोडली. हो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्हाला नोकरीला जायचं असलं तर 10,000 20,000 एवढ्यात जर कुठं नोकरी करत असाल तर काहीतरी मोठं स्वप्न बघा. शेती स्वतःची असेल तर बिंदास्त शेती करा. रात्र दिवस काम केलं तर तुम्ही काय दुसऱ्याच्यात करत नाही, तुम्ही तुमच्या शेतात काम करताय. पण लोकांच्या आता एक मानसिकता झाली की ग्रामीण भागात असेल किंवा काय शेतकऱ्यांच्या पोराला खरं तर बघितलं तर शेती जर करत असतील तर त्यांना त्या ठिकाणी पोरी दिल्या जात नाही. ही परिस्थिती ही आता एक फक्त अवघा तुम्हाला एक सांगू का, मुलींच्या आई वडिलांचं असं म्हणणं असते की मुलगा नोकरीवाला पण पाहिजे आणि मुलाला शेती पण पाहिजे. त्यामुळं शेती करायची असेल तर पण टॉपची शेती करायची. बर तर माझ्यासोबत हे आमचे सहकारी मित्र होते आणि अक्षरशः 1 लाख रुपयाची जी नोकरी होती त्या नोकरीवरती खरं तर पाणी सोडलं आणि या माळरानावरती येऊन अक्षरशः जे
पेरूची जी बाग आहे ती नंदनवन फुलवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देखील मी या ठिकाणी दिलेला आहे. सहजासहजी कॉन्टॅक्ट नंबर देणं म्हणजे त्या शेतकऱ्याची डोकेदुखी असते. आमचं काम काय आहे की तुम्हाला त्या ठिकाणी घटना दाखवणं, परंतु ॲक्च्युअलमध्ये पुन्हा ज्या काही गोष्टी फेस कराव्या लागतात त्यांना करावं लागतात. त्यामुळं खरं तर हे आमचे जे सहकारी मित्र आहेत त्यांनी अक्षरशः 1,00,000 रुपयाची नोकरीची लात मारून या ठिकाणी गेल्या 15 महिन्यापासून अगदी रात्रंदिवस या ठिकाणी काम करतायत. ह्या बागेला खरं तर या माळावरती नंदनवन फुलवलेलं आहे आणि त्यांना या वेळेला बेनिफिट सुद्धा चांगला मिळणार आहे. कारण त्यांच्याकडून आता आपण ज्या गोष्टी ऐकल्या 4200 झाड आहेत, आपण 4,000 झाडांचाच आपण या ठिकाणी गणित काढलं की साधारणपणे 80 टन माल या ठिकाणी निघणार आहे आणि 80 टन माल जर त्यांना त्या ठिकाणी मिळाला, जर किमान 40 रुपयानं जरी रेट सापडला तर त्या ठिकाणी त्यांना किमान एक 32 लाख रुपये त्यांना मिळणार आहेत. आणि जर रेटमध्ये जर 8-10 दिवसामध्ये अजून जर काय वाढ झाली त्या ठिकाणी तर निश्चितपणाने या वेळेला यांच्या खरं तर या पेरू बागेमध्ये आर्थिक क्रांती घडणार आहे. सांगोल्यातील शेतकरी खरं तर यासाठीच मी आवर्जून उल्लेख करतो, कारण विविध भागामध्ये फिरत असताना सांगोल्यातील शेतकरी कधी आत्महत्या करत नाही, दुष्काळाला कधी भीक घालत नाही आणि खऱ्या अर्थाने या माळरानावरती पाय रोवून कसं उभं राहायचं आणि नंदनवन कसं फुलवायचं हे सांगोलेकरांकडून किंवा सांगोल्यातील शेतकऱ्यांकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शिकलं पाहिजे. आणि यामुळं या बागेचं जे सगळं शेड्यूल होतं हे सगळं जर तुम्हाला काय गोष्टी लागणार असतील, त्या संदर्भात माहिती घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि कुणी खरं तर माहिती घेत असताना केवळ आणि केवळ त्यांच्याशी खरोखरच त्या ठिकाणी बाग लावणारा असेल किंवा जर काय प्रॉपर माहिती घ्यायची असेल तरच कॉन्टॅक्ट करावा. किंवा बऱ्यापैकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम असतो की उगाच फोन लावायचा आणि माहिती विचारायची. तशी शेतकऱ्यांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की जेणेकरून कुणीही तशा पद्धतीची माहिती घेण्याकरता उगाच शेतकऱ्यांना त्रास देणं तेही काय बरोबर नाही. जर खरोखर प्रॉपर माहिती पाहिजे असेल, शेतीच्या बाबतीत खरोखर आपल्याला अडचण येत असेल तर निश्चितपणाने तुम्हाला या संदर्भात फोन नंबर दिलेला आहे, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता आणि मार्गदर्शन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि जर हा प्लॉटच बघायचा असेल तर हा प्लॉट तुम्हाला सांगोला तालुक्यातील हंगिरगे गावामध्ये हंगिरगेमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला हा प्लॉट बघायला मिळणार आहे. कारण या प्लॉटची परिस्थिती तुम्हाला मी सगळी टोटली दाखवली आहे आणि माल सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीचा आलेला आहे. व्यापाऱ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचा माल याच्या माध्यमातून मिळणार आहे. तर म्हणजे अशाच पद्धतीचे आपण नवनवीन व्हिडिओ शेतीच्या माध्यमातून खरं तर महाराष्ट्रामध्ये आधुनिक क्रांती होते, AI टेक्नॉलॉजी महाराष्ट्रामध्ये काम करताना आपल्याला बघायला मिळते आणि त्याचं खरं तर द्योतक आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते किंवा वेगवेगळ्या भागामध्ये बघायला मिळते. त्यासाठी मी शेतकऱ्यांना विनंती करतो की एक आधुनिक शेती महाराष्ट्रामध्ये क्रांती घडताना बघायला मिळते. यामुळे अशाच पद्धतीची शेतीविषयी जे असणारे व्हिडिओ आहेत तर आपण शेतकऱ्यांसाठी निश्चितपणाने या ठिकाणी दाखवणार आहोत. तर मंडळी आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.